तर त्याच लोकांसाठी खास आजचा व्हिडिओ असणार आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन। पुढे येणार आहेत लहान मोठे असे मोठे आपल्याकडे सण, जो म्हणजे की कलर। तुम्ही साड्यांचा जर बिझनेस करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही वर्क कशा पद्धतीचं ठेवत आहात, कलर कॉम्बिनेशन कसं आहे किंवा त्याचं जे फॅब्रिक आहे ते तुम्ही तुमच्या ग्राहकांना कसं देत आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पार्टीवेअर साड्या अशा आहेत की सणासुदीला जास्तीत जास्त विकल्या जातात आणि तेवढा आपल्याकडे फायदाही होत असतो। याच्यामध्ये आपण नेक्स्ट जे कलेक्शन आहे ते बघणार आहोत। याच्यामध्ये टू टोन फॅब्रिक आहे। तुम्हाला सांगत असते की तुम्ही कसे कलेक्शन ठेवले पाहिजे किंवा बिझनेस वाढवण्यासाठी काय कलेक्शन किंवा काय आयडियाज आपण वापरल्या पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही ही साडी बघत आहात, अगदी सुंदर आणि अगदी हेवी। जेही लोक कुठलाही व्यवसाय करतात, म्हणजे की भांड्यांचा असेल, साड्यांचा असेल किंवा अदर ज्वेलरीचा असेल, म्हणजे की कुठलाही ते व्यवसाय करत असतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की कमी वेळात माझ्याकडे जास्तीत जास्त ग्राहक कसे येतील आणि कमी वेळात मी एक मोठा बिझनेसमॅन कसा होईल। तर त्याच लोकांसाठी खास आजचा व्हिडिओ असणार आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन। पुढे येणार आहेत लहान मोठे असे मोठे आपल्याकडे सण, म्हणजे की आपण म्हणू शकतो रक्षाबंधन आहे, त्यानंतर आपण वेगवेगळे जे हरतालिका आहे, दिवाळी आहे, रक्षाबंधन आहे, म्हणजे की छोटे मोठे जे सण आहेत ते येणार आहेत। तर मग त्यांची तयारी तुम्ही आताच केली तर त्यामध्ये तुमचा फायदा असणार आहे आणि तुमच्या ग्राहकांचा पण फायदा असणार आहे। इथे मी काहीतरी 6 सॅम्पल्स काढून ठेवलेले आहेत आणि साहींचे जे डिझाईन्स आहे, पॅटर्न्स आहे, साहींचं वेगळं आहे आणि फॅब्रिक पण वेगळं आहे। तर तुम्हाला सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। तुम्ही नेमकं कलेक्शन कसं ठेवत आहात। पहिले हे कलेक्शन तुम्ही बघा, जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहे। आता हे जॉर्जेट फॅब्रिक आपण म्हणतो ना, एकदम म्हणजे की डेली यूज साठी सुद्धा वापरले जातात, पण डेली यूज ठेवण्या अगोदर जर तुम्ही विचार केला काही फंक्शन्स असेल किंवा सण असेल तर त्या निमित्ताने डेली यूजच्या साड्या नाही विकल्या जाणार। तर अशा साड्या ज्या आहेत सर्वात जास्त विकल्या जातात आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे की काय, याच्यामध्ये खूप जास्त बेनिफिट आहे। लक्षात घ्या, अशा साड्यांमध्ये खूप जास्त बेनिफिट आहे। जी साडी जर तुम्ही इथून 1500 ला जर घेऊन गेले तर ती साडी तुम्ही 3000 ला सेल करू शकता। याच्यामध्ये किती बेनिफिट झालं, डबलचं बेनिफिट तुम्हाला होत असतं। म्हणून तुम्हाला अशा सुंदर आणि छान ज्या साड्या आहेत त्या आपल्या दुकानात किंवा शॉप मध्ये ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक कलेक्शन बघूया, ज्यामध्ये लाईट चार्ट आहे। स्टार्टिंगला जो कलर आपण बघितला नेव्ही ब्लू कलर आहे, तो त्याच्यावर जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि हे तुम्हाला फॅन्सी फॅब्रिक म्हणू शकतो। अगदी सुंदर आहे। लाईट चार्ट मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अजून एक पॉइंट आहे, जो म्हणजे की कलर। तुम्ही साड्यांचा जर बिझनेस करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही वर्क कशा पद्धतीचं ठेवत आहात, कलर कॉम्बिनेशन कसं आहे किंवा त्याचं जे फॅब्रिक आहे ते तुम्ही तुमच्या ग्राहकांना कसं देत आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जसे तुम्ही ही साडी बघत आहात, अगदी लाईट आहे। आता बाकीच्या महिला लाईट कलर मध्ये डिमांड करत असतील आणि याच्यावरची जी डिझाईन तुम्ही बघत आहात अगदी सोबर आहे, म्हणजे की बऱ्याच महिला जास्त असे भरचक्क डिझाईन घालण्यामध्ये आवड करतात आणि बाकीच्या महिला अगदी लाईट कलर मध्ये डिमांड करत असतात। तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलेक्शन ठेवायचे। जसं आता ही साडी आहे बघा, याच्यामध्ये जे आहे तुम्हाला फॅन्सी फॅब्रिक, जिमीचू फॅब्रिक आपण म्हणू शकतो। अगदी सुंदर तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि सुंदर फॅब्रिक मध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। याचं कॉम्बिनेशन तुम्ही चेक करा, अगदी छान तुम्हाला याचं पॅटर्न बनवलेलं आहे। आता हे कॉम्बिनेशन आपण पैठणीमध्ये पण बघत असतो, तर हे कलेक्शन अगदी म्हणजे एकदम युनिक आहे आणि वेअर केल्यानंतर पण तेवढा सुंदर दिसतो। जसं तुम्ही याचा प्रॉपर लुक बघा, अगदी छान आहे आणि मटेरियल पण अगदी सॉफ्ट आहे। पार्टीवेअर साड्या अशा आहेत की सणासुदीला जास्तीत जास्त विकल्या जातात आणि तेवढा आपल्याकडे फायदाही होत असतो। याच्यामध्ये आपण नेक्स्ट जे कलेक्शन आहे ते बघणार आहोत। याच्यामध्ये टू टोन फॅब्रिक आहे। यामध्ये पण पूर्ण जे आहे डिझाईन्स बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मॅचिंग धाग्याचा वापर केलेला आहे। जशी सेम साडी आहे त्याच पद्धतीचं यामध्ये जे आहे डिझाईन्स बनवलेली आहे। कळसाचे छानपैकी डिझाईन्स बनवली, खूप सुंदर। तर तुम्हाला डिझाईन कडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। इथे बॅक साईडला डमीला वेअर केलेली तुम्ही साडी बघत आहात, तर खास करून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। जर तुमचं शॉप असेल, छोटं किंवा मोठं काहीच हरकत नाही, छोटं असेल ते मिनिमम 2 डमी आणा आणि मोठं असेल ते मिनिमम तुम्ही 4 तरी डमी आणा, कारण की आपलं त्याच्याने इम्प्रेशन चांगलं पडत असतं। ग्राहक जेव्हा रस्त्याने जरी जात असतील ऍटलीस्ट बघतील, ते पहिल्यांदा म्हणजे बघितल्यानंतर तर नाही येणार, पण नेक्स्ट टाइम ते विचार करतील, अरे हा मी ते दुकान बघितलं होतं आणि त्या ठिकाणी खूप सुंदर साड्या होत्या। तर हे त्यांचं माइंडसेट असतं। म्हणून तुम्हाला डमी सुद्धा आपल्या दुकानात ठेवायचे। बिझनेस वाढवण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते की तुम्ही कसे कलेक्शन ठेवले पाहिजे किंवा बिझनेस वाढवण्यासाठी काय कलेक्शन किंवा काय आयडियाज आपण वापरल्या पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही ही साडी बघत आहात, अगदी सुंदर आणि अगदी हेवी लुक देणारी आहे।
जर ही साडी वेअर केल्यानंतर मी नक्की सांगते, लोक म्हणतील की 10 ते 15 हजाराची साडी आहे की काय. कारण की याच्यात जे सिरोस्की आपण म्हणतो ना, सिरोस्कीचा वापर नाही केलेला. याच्यामध्ये पूर्ण स्टोन वर्क आहे आणि प्रॉपर जे आहे हाताने केले जातं. जशी डिझाईन्स असते ना, सेम त्यांना कम्प्युटराइज डिझाईन्स म्हटली जाते. तर त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जी डिझाईन्स आहे अशी सुंदर डिझाईन बनवली जाते. तुम्ही लाईट कलर ठेवा, डार्क कलर ठेवा, डस्टी कलर ठेवा. का मी सांगते म्हणून, कारण की तुम्ही जेव्हा सगळे कलर कॉम्बिनेशन ठेवणार तर तुमचे कुठलेही ग्राहक आले तर तुम्ही त्यांना कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स देऊ शकता. आणि अजमेरा फॅशन मध्ये तर सगळे कलेक्शन मिळतातच, तुम्हालाही माहिती आहे. पण जर आपण बिझनेस करण्याचा विचार करतो तर त्या हेतूने आपण बघितलं पाहिजे की बिझनेसच्या हिशोबाने आपण कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकतो आणि वर्क वगैरे डिझाईन पॅटर्न कशा पद्धतीचे आपण आपल्या दुकानात आणू शकतो. तर बेसिक ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपला बिझनेस सुरू करा. किंवा तुमचा नवीन असेल किंवा तुमचा अगोदरपासून असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आपला बिझनेस ग्रो करू शकता. आजचा व्हिडिओ लक्षात आला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.